माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन. आजचा विषय मी सावित्री बोलते. नाव शशिकला पिंगळे, राहणार पुणे, माहेर नाशिक, सासर चाळीसगाव. सावित्री मी बोलते या विषयावर मी आता बोलणार आहे. मी सावित्री नायगावच्या खंडोजी पाटलांची मुलगी व ज्योतिबा फुले यांची पत्नी. ज्योतिबा एक क्रांतीसूर्य होते. त्यांना समाजात बदल घडवायचा होता. मुलींमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करायची होती. त्याला ते सावित्रीला म्हणाले, सावित्री तू मला साथ दे, आपण हा समाजामध्ये बदल घडवूया. त्यांनी स्वतःला सावित्रीला शिकवण्याचे धाडस केले. सावित्री शिकू लागली. नंतर ती आपल्या घरी बोलून काही मुलींना शिकवायला लागली. नंतर 1948 साली तिने शाळा काढली. तेव्हा ती शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी जात असताना तिच्यावर बाहेरील माणसं चिखलाचे गोळे, शेणाचे गोळे फेकायचे, तिच्या अंगावर पाणी फेकायचे, तरी पण ती डगमगली नाही. तिने आपले कार्य चालूच ठेवले. रोजप्रमाणे ती शाळेत जायची, मुलींना शिकवायची. मुली पण शाळा शिकू लागल्यात. हा समाज आपण घडवलाच पाहिजे हे तिने मनाशी जिद्द ठेवली. एकदा तर एक मनुष्य तिला आडवा झाला. ए मुली, तू आमच्या मुलींना शिकवू नकोस, खबरदार, नाही तर तुझ्या आबरूचे आम्ही धिंदवडे काढू. सावित्रीला खूप राग आला. ती म्हणाली, खंडोजी पाटलाची मी मुलगी आहे व ज्योतिबांची पत्नी आहे, मला असे कोण बोलणार. अशी मग तिने फाडकन त्याच्या गालात मारली. जास्त बोललास तर तुला मी धर्तीवर लोळवेल, असे म्हणून तिने आपले कार्य सुरू ठेवलेत. एकदा काशी नावाची मुलगी होती. ती बालविधवा झाली. त्यावेळेला ती जीव द्यायला निघाली, सती जायला निघाली. त्यावेळेला सावित्रीने तिला अडविले व म्हणाले, तू जीव देऊ नकोस, तू गरोदर आहेस, तुझ्या बाळाचा जन्म आमच्या आश्रमात करू, आम्ही तुझं बांधपण करू, मी तुझ्या पाठीशी उभी आहे, असे म्हणून ती काशीला घेऊन गेली. तिने बांधपण केले. तिला छानसा मुलगा झाला. मुलाला तिने स्वतः दत्तक घेतले व त्याचे नाव यशवंत ठेवले. यशवंतला त्यांनी खूप शिकविले, लहानाचे मोठे केले, चांगले संस्कार घडविले. शेवटी पुढे तो डॉक्टर झाला. त्यानंतर कालांतराने तिचे पती ज्योतिबा फुले कार्य चालू असतानाच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व त्या झटक्यातच ते इहलोकी गेले. यांच्यावर मुलावर आईवर खूप धक्का बसला, पण त्यातूनही त्यांनी सावरलं. यशवंतला मोठं करवण्याचं ठरवलं. तिने मोठं हॉस्पिटल त्याला टाकायला लावलं. त्याचवेळी त्या गावामध्ये प्लेगची साथ आली. प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे. तिने ताबडतोब म्हटलं, यशवंत इथे हॉस्पिटल उभं कर व सर्व गावातील ज्यांना प्लेग झाला त्यांना इथे आण. मी पण तिथे जाऊन स्वतः मदत केली. बायांना घेऊन येऊ लागले. आता प्लेग हा तर संसर्ग रोग आहे, तो तुम्हाला होणार, यशवंतला होणारच होता. मग काही काळाने आम्हाला दोघांनाही प्लेग झाला. त्यावेळी नर्स म्हणाली की आता दोघांपैकी एकालाच मी इंजेक्शन देऊ शकेल, कारण माझ्याकडे एकच इंजेक्शन शिल्लक आहे. त्यावेळेला सावित्री म्हणाले की माझा मुलगा यशवंत, त्याला इंजेक्शन द्यावं, त्याला बरा करा, कारण त्याला अजून जग बघायचं आहे. मी गेली तरी चालेल, असं म्हणून यशवंतला इंजेक्शन द्यायला लावलं. बिचारा यशवंत डबडबट्या डोळ्याने त्याने आईकडे पाहिले. त्याचवेळी आईने, बघ म्हणे, मला आपले ज्योतिबा बोलवत आहे, तुझे पिता, मी आता चालले, अशी म्हणून तिचा देहाचा तेथेच प्राण गेला. आणि यशवंताने आपली आई गेली म्हणून त्याला खूप दुःख झाले. धन्यवाद. अशी सावित्रीबाईची कथा आहे.